नमस्कार, सकलम मध्ये आपलं स्वागत आहे। कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। एका 22 वर्षीय तरुणाने तब्बल 15 पेक्षा जास्त निष्पाप तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील शाहिद समीर संधी या 22 वर्षीय तरुणाने हे विकृत कृत्य केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून 18 ते 22 वयोगटातील तरुणींशी मैत्री करायची, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि मग कोल्हापूर शिरोलीतील लॉजवर नेऊन त्यांच्यावर अत्याचार करायचा। धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करताना हा नराधम तरुणींचे अश्लील व्हिडिओ शूट करायचा। त्यानंतर हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांना वारंवार ब्लॅकमेल केलं जायचं। एका 20 वर्षीय पीडित मुलीने हिम्मत दाखवून राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि हा सर्व प्रकार उघडकीस आला। शाहिद हा फार्मसीचं शिक्षण घेतोय, पण ज्या क्रूरतेने त्याने हा सापळा रचला त्यामागे एखादी मोठी संघटित टोळी किंवा मास्टर माइंड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आरोपी शाहिद संधी याला अटक करण्यात आली असून अजून दोघांवर संशय व्यक्त केला जात आहे। ते दोघेही सध्या फरार असल्याचे कळते। ज्या पद्धतीने ठराविक समाजाच्या मुलींना लक्ष्य करण्यात आले, त्यावरून हिंदुत्ववादी संघटनांनी याला लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला आहे। या घटनेच्या निषेधार्थ आज शिरोली गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं। सध्या गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। आज पुलाची शिरोली गावात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला। यावेळी आमदार अमल महाडिक, ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, जनसुराज्यचे आमदार अशोकराव माने उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक यांनी हे कृत्य अत्यंत गुन्हास्पद असून दोषींना फाशीची शिक्षा मिळायला हवी। या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एसआयटी स्थापन करण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले। जनसुराज्यचे आमदार अशोकराव माने यांनी समाजातील ही कीड मुळासकट नष्ट केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे सांगितले। ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी अशी विकृत प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी शिवसेना आक्रमक पवित्रा घेईल, असे सांगितले। शिरोली ग्रामपंचायतीने या नराधमावर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे संकेत दिले आहेत। माजी उपसरपंच कृष्णात करपे यांनी जाहीर केले की संबंधित आरोपीच्या घराचे वीज, पाणी आणि गॅस कनेक्शन कापले जाईल, तसेच त्याचे अतिक्रमण पाडण्यात येईल। कोणत्याही वकिलाने या नराधमाचे वकीलपत्र घेऊ नये, असे आवाहनही ग्रामस्थांनी केले आहे। शिरोलीतील हा जनक्षोभ केवळ एक गुन्ह्याविरुद्ध नसून लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने कार्यकर्त्यांची पोलिसांशी जोरदार वादावादी झाली। मात्र तणाव पाहता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। कोल्हापूर सारख्या सुसंस्कृत जिल्ह्यात घडलेली ही घटना पोलिसांसाठी मोठं आव्हान आहे। हे प्रकरण केवळ एका विकृत तरुणापुरते मर्यादित नसून सोशल मीडियाच्या गैरवापराचा एक भयानक चेहरा आहे। फार्मसीचे शिक्षण घेणारा तरुण अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी सारखे कृत्य करतो, हे समाजासाठी चिंताजनक आहे। सोशल मीडियाचा वापर करताना तरुण मुलींनी किती सावध राहावं हेच या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। धन्यवाद आणि पाहत रहा सकलम।